तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही जात आहोत प्रयागराजला. दाखवतो तुम्हाला पण काका होते तो तिथे. तर चला दाखवतो तुम्हाला पण. चलो. तर भाई आपण पोहोचत आहोत आता प्रयागराजला. आपली गाडी तिकडे आहे आणि हे पोरं फोटो काढत आहेत. आता आम्ही निघू, काही नाश्ता वगैरे करतो आणि आम्ही निघू मग प्रयागराजला. त्या गाड्या आहेत आपल्या तिकडे समोर. हे तर भाई येते 50 किलोमीटर पासून लाईनीची लाईन लागली आहे ती. आम्ही इथं थांबलो. इथून 50 किलोमीटर प्रयागराज आहे आणि 50 किलोमीटर पासून ट्रॅफिक जाम आहे, तुम्ही बघू शकता. गबी तर भाई आमचा मिशन फेल झाला आहे. आम्ही येथूनच गाडी पलटवून राहिला. पाहू शकता तुम्ही. चला का झालं आणि का करायला गेलो होतो ना आणि का झाला तर चला आम्ही पलटून येथून. मिशन फेल झाला आमचा. तर आमचा मिशन फेल झाल्यामुळे आम्ही प्रयागराजला न जाता चित्रकूटला निघालो. आता बघू. हे बघा भाई किती गर्दी आहे. तर इकडे असा पैसे टाकतील ती मग किती यायचे पैसे हा रामजीचा धनुष्यबाण आहे भाई. या चित्रकूटमध्ये हा बघू शकता तुम्ही कसं आहे बनवलेलं आहे. तर भाई आम्ही चालला आता रामघाटवर. 10 रुपये सवारी चित्रकूट. घेऊन आता चित्रकूटला आलो. आता येथून झाल्याच्या बाजूमध्ये नियोजन पाहिजे मग अयोध्येच्या प्रयागराज. आमच्या ट्रिप व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय चिरंजीव सुधीर भाऊ नकाते हे यांचा साथ आम्हाला लाभला आणि आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. याचं नाव काय रे? चित्रकूटला पोहोचलो. आणि आता आम्ही काही क्षणातच रामघाटला पोहोचत आहोत. आता तिथचा काही परिसर तुम्हाला दाखवूच आम्ही. बोला सर काही या विषयावर म्हणजे प्रयागराजच्या कुंभमेळा असल्या कारणानं गर्दी खूप असते, ट्रॅफिक खूप असते. जमलं तर शक्य तेवढं इकडील जे उत्तर प्रदेशमधील जे स्थळ आहेत ते आम्हाला बघायला मिळाले नाही. महाशिवरात्रीच्या नंतरच बघावं. कोणीही तेवढ्या लांबून येतात त्यांनी येऊ नये. आणि जवळजवळ पोलीसवाले सुद्धा खूप फेऱ्यानं गाड्या पाठवतात. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्या प्रवासातच जातो आणि पायी खूप चालावं लागते. 50 किलोमीटरपर्यंत जाम राहते. त्याच्यामुळे खाली वेळ जो 26 फेब्रुवारी नंतर जी महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला त्याच्यानंतर तो प्रयागराज येथील कुंभमेळा बंद होईल आणि त्यानंतरच या
उत्तर प्रदेशमधील जे प्रेक्षणीय स्थळ आहेत, जे पर्यटन स्थळ आहेत, ते बघण्याचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा ही मंडळातर्फे आग्राची विनंती. आग्राची विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. तो भाई आम्ही आला आता रामघाटवर. आता रामघाटमध्ये जातो. हे आमच्या बरोबरचे मित्रमंडळी. म्हणते शूटिंग का मला पाठवलं पण तुझं हो यूट्यूबवरच दिसेल तू गेलं. ते बोट जाऊन राहील. तो भाई असा नजारा आहे याचा चित्रकूटचा. पोतामुखी हनुमान मंदिर. तो भाई आम्ही आला आता राम जिल्ह्यावर. हा बघू शकते आम्ही येथून दाखवत आहोत पूर्ण त्रिकूट नगरी कशी आहे या अंगून पण पहा.